आपल्याबरोबर प्रशांत ठाकूर सर आहेत, जे पनवेलचे इकडचे स्थानिक आमदार आहेत। मात्र एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। पहलगाममध्ये जे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला, दहशतवाद्यांनी त्यांना ठार केलं। ते दिलीप देसले प्रशांत ठाकूर यांच्याच मतदारसंघामध्ये राहतात। किंबहुना प्रशांत ठाकूर सरांचं सासर देखील त्यांच्या घराच्या समोरच आहे। सर, आपले आणि दिलीप देसले यांचे याच्या आधी काही संपर्क झाला होता का, किंवा काही बोलणं चालणं व्हायचं? कारण की तुम्ही आपल्या सासरे तर येतच असाल, त्यामुळे कशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि तुमच्याच मतदारसंघामध्ये अशी घटना घडलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची, काय भावना आहे? काश्मीरमध्ये काल झालेली घटना ही अतिशय संतापजनक आणि तितकीच दुर्दैवी आहे। पर्यटकांवरती केलेला हा भ्याड हल्ला हा आपला देश विसरू शकणार नाही, अशीच सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त होती आहे। आणि आमचं दुर्दैव याच्यामध्ये आहे की पनवेलमधील निसर्ग पर्यटन यांच्या माध्यमातून गेलेला आपला ग्रुप होता। पनवेल, उरण, ठाणे या ठिकाणचे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते। एकंदरीत 34 जणांचा हा सगळा ग्रुप होता आणि त्याच्यापैकी हे दिलीप देसले काका हे त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत। खरं तर अतिशय मृदू स्वभावाचे आणि त्याचबरोबरनं सगळ्यांना या शेजारच्या सर्व शेजाऱ्यांना हवेहवेसे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याची हळहळ सगळ्यांनाच आहे। खरं तर अशा पद्धतीच्या हल्ल्याचा करावा तितका निषेध थोडा आहे। लवकरात लवकर या संदर्भातल्या जे या ठिकाणी दोषी आहेत, ते संघटना असेल, ते व्यक्ती असतील, त्यांना जितकं प्रत्युत्तर मोठं तगडं दिलं जाईल तितकं द्यावं, अशीच सगळ्यांची भावना आहे। सर, खूपच हळहळ व्यक्त होती आहे। आपण बघताय आज त्यांचे मित्रपरिवार देखील आलेला आहे, ते देखील हळहळ व्यक्त करत आहेत। मात्र असे इतर जे पर्यटक आहेत, जे तुम्ही 34 लोकांचा उल्लेख करताय, अजून एक सुबोध पाटील देखील, त्यांच्या देखील खांद्याला गोळी लागली, त्यांचे उपचार सुदैवाने ते वाचलेले आहेत। तर त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? पोलीस प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? नाही, या संदर्भामध्ये काल रात्रीपर्यंत त्यांच्याशी संपर्क झालेला होता। ज्या कंपनीच्या मार्फत ते गेलेले होते त्यांचाही सतत संपर्क होता। तेही आता त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी त्या ग्रुपच्या बरोबर होत्या। ते स्वतः आता सकाळच्या विमानानं त्या ठिकाणी गेलेत। त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, कारण ते दोघंच कामोठ्यामध्ये राहत होते, बाकीचा त्यांचा परिवार तिथे राहत नव्हता। तर ते सुरक्षित असल्याची माहिती मिळालेली आहे आणि आता ते आज सगळेच ते ग्रुप्स आज परत येणार आहेत त्याच्यापैकी, आणि यांची देसले काकांची बॉडी ही आता दुपारच्या विमानानं पनवेलला येणार आहे। त्या संदर्भात विचारायचं होतं, काही प्रशासनाशी बोलून काही तुम्ही व्यवस्था केली आहे का, किंवा प्रशासनाने त्यांच्या डेड बॉडी आणणे, कारण की विमानतळावर जाणारे त्यांचे कुटुंबीय सगळे घरीच आहेत, तर तुम्ही काही व्यवस्था केली आहे का? कशाप्रकारे आणलं जाईल त्यांच्या पार्थिवावर, कशाप्रकारे अंतिम संस्कार केले जातील, कुठे केले जातील, काही माहिती? या संदर्भामध्ये काल मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे संपर्क केला होता आणि त्यांनी या संदर्भातली जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेली आहे। माझं त्यांच्याशी आज सकाळी बोलणं झालं आहे आणि ते शेड्यूल आता सगळ्यांनाच ते शेड्यूल मिळालेलं आहे की दुपारी 12च्या विमानानं श्रीनगरवरून हे पार्थिव येणार आहे आणि तिथं मुंबई या ठिकाणी ते आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत। तुम्ही देखील स्वतः जाणार आहात? आणखीन या हल्ल्यासंदर्भामध्ये प्रतिक्रिया राजकीय व्यक्त होत आहेत, किंवा अशा प्रतिक्रिया येतात की समूह नायनाट करण्यात यावा या संपूर्ण प्रवृत्तीचा, दहशतवाद्यांचा विरोधक आता टीका करत आहेत। काय वाटतं, राजकारण केलं जायला पाहिजे की राजकारण बाजूला ठेवून आता एकत्र यायची गरज आहे? खरं तर सरकार म्हणून ज्या पद्धतीनं आज जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय बहरला होता, त्यामुळेच हे सारे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते। तुमच्याच चॅनलवरच्या बातम्यांनी दाखवलेलं आहे की तिथल्या स्थानिकांनी याच्या विरोधामध्ये मोठा आक्रोश व्यक्त केलेला आहे आणि तिथून भावना व्यक्त झालेल्या आहेत की जे कोणी असतील असं शासन करा की पुन्हा यांची हिंमत झाली नाही पाहिजे। आमची सुद्धा हीच भावना आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर प्रशांत ठाकूर सर होते आपल्याबरोबर, जे स्थानिक आमदार आहेत। मात्र त्यांचं आणि देसले यांचं देखील एक नातं होतं, भेटगाठ होती, त्यामुळे खूप मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे आणि त्यांचं पार्थिव आणण्यासाठी देखील विशेष योजना इथे केली गेलेली आहे। लवकरात लवकर त्यांचं पार्थिव इथे आणून त्यांच्यावर अंतिम संस्कार सर्वांकडून केले जाणार आहेत। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, पनवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।